दादा नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख द्या. मी करण ड्रायव्हर तळेगाव, छत्रपती संभाजीनगर. आज जे तुमच्यासोबत नंदी उभा आहे त्याची माहिती द्या. यो इरफान सांडू मिस्त्री तळेगावकर यांचा VIP राणा. आज किती नंबरला गाडी उतरली? आज 6 नंबरला का आणि Call एकदम झाली होती गाडी थोडी. म्हणजे ना एकदम असा एकदम शांत आणि एक आपल्या गावठी प्रकारचा नंदी आहे. काय बोलाल त्याबद्दल? हो, शांत एका दाव्यावर राहतो. हां. हो. आजच्या मैदानाचा किस्सा वगैरे काय सांगाल? किस्सा काय आम्हाला वाटलं नव्हतं हिंद केसरी हो म्हणून आम्ही पण झालो बैलानं चांगली गाडी पळाली. आज कोण कोण यासोबत पळाले? आज आमच्या इकडलाच नाणेगावचा बादशाह म्हणून आहे. हां. तो नंदी पळाला. आज ज्याप्रमाणे गाडी पळाली ड्रायव्हर स्वतः तू होता का? नाही, आमचे जावेद ड्रायव्हर 32 वनशी नाणेगाव. हां. हा, ते कंटिन्यू बैल आणतात. आजच्या मैदानात एखादा थोडाफार किस्सा झालेला काय सांगशील? किस्सा काय मैदान चांगलं पार पडलं, 1 नंबर काम झालं. किती गटाला, किती सेमीला, किती फायनलला कितवा तास होता? 11व्या गटात पळाली गाडी, हम्म. 4थ्या सेमीत पळाली. फायनल फायनलला 6 नंबर तास होता. मग बऱ्यापैकी मधले तास होते तुम्हाला. हो, मधलेच तास होते. पुसेगावच्या नियोजन बद्दल काय बोलाल? पुशेगावचं नियोजन 1 नंबर झालं. मैदान 1 नंबर पार पडलं. कड्याच्या गाड्याला पण तकलीफ नाही झाली पळायला. 1 नंबर. आज जे तुम्ही पैरेकरी आता तुमच्या जवळचे, पण नियोजन कधी झालता? नियोजन आमचं 8-15 दिवस अगोदरच झालं. हां. आणि तेव्हा वाटलेलं का बा आपण ही गाडी बसल फायनलला नंबर घेईल? कॉन्फिडन्स होता ना बैलावर. एकच भागाची होती ना, शंकरपटातली, शंकरपटातली गाडी आहे काय? हो. सेकंड काटाची. आज तिकडे कुठेतरी मला तर वाटते बरेचसे नंबर संभाजीनगरला देखील गेलेले आहेत. हो. या मैदानात ना म्हणजे बक्षीसरूपी रक्कम कमी असते, पण मान जास्त असतं. जास्त बक्षिसाचा तर काही नाही, पैसा तर सगळ्याकडे आहे. हां, हां. पण मान- हिंद केसरीचा मान गुलाल. आता बरेच लोक 10-10 वर्षांना खेळते, पण कोणाला गुलाल नाही भेटला इथून तर. गुलाल महत्वाचं आहे, बक्षीस नाही. याला अशी म्हणजे या नंदीला याच्या अगोदर मागणी वगैरे अशी आलती का तुमच्याकडे काय? मागणी भरपूर आलेली आहे त्याला. हां. त्याचे 41 गुलाल होईल आदात मध्ये. काय बोलता? हो, हो. 25 नंबर 1 नंबरची होईल त्याची 25 1 नंबर, 25 वेळेस 1 नंबर करेल. आदात मध्ये. मागील एखाद्या मैदानाची आठवण वगैरे काय सांगायचं झालं तर काय सांगाल? आता हजारमाचीला 1 नंबर केला तुम्ही. हजारमाचील मैदान झालं ना मागं, तेव्हा 1 नंबर केला. आमच्या भागात 2 नंबर केला, 1.5 लाखात बक्षीस 15 होतं. दिवस पहिले 2 नंबर केला. हां. आणि आता इथं 6 नंबर केला. आता 6 नंबर केला. हिंद केसरीचा मान मिळवून दिला आम्हाला. अजून ना आज याची एखादी चांगली सवय वगैरे काय सांगाल? म्हणजे पहिले एकदम शांत स्वरूपी पहिले. हां. कोणाला वाटत नाही का हे बैल पळण बघ. हा, गावठी ना दिसायला नाही पण चांगले चांगलेच घाम काढतात. आणि असं साधारण बघितलं तर मग कोणाला वाटणार नाही का पळ. नक्कीच ना मित्रांनो, मी देखील बघितलं ना ते एकदम साधा बैल, एकदम आरामशीर, एकदम गावठी स्वरूप, जास्त हाईट पण नाही, शरीर बांधच वेगळा आहे बोलू शकतात. आज कुठेतरी आम्हाला ज्या पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये दरवर्षी नवीन चेहरा बघायला भेटतो, कुठेतरी हा एक नवीन चेहरा बघायला भेटला, त्याबद्दल काय सांगाल? मला बी अपेक्षा होती की आपण एकदा हिंद किती गाड्या मला गोवा, आणि आज त्यांना पुरी इच्छा आमची पूर्ण केली. दादा तुम्ही किती वाजता निघालेले वगैरे तिकडून यायला वगैरे? मी 2 दिवस अगोदर आलो इथं, हां. पाल मिल मारली, तंबू लावला. ओके, म्हणजे मैदानातच राहिलेले का तुम्ही? हो. आणखी ना काय नवीन अपडेट वगैरे याची द्याल का? कसं काय, कोणत्या मैदान वगैरे काय? मैदानात पुसेगावच्या मैदानासाठी आलतो, आता जाणार घरी. हां. शंकरपटाला पुन्हा पडणार? हो, इकडे शंकरपट बी आमच्या भागात तर चांगले मैदान होऊ लागले, आता 3 फेऱ्याचे. आता 24 तारखेला 5 लाख रुपयाचं मैदान आहे 18 आमच्या. तारखेला आमचे बैल पळाला आहे तिकडे. हां. दुसरे बैल 18 तारखेला पळायला आहे. आज जो तुम्ही बैल टाकला ते अगोदर तुमची गाडी पळालेली होती का सोबत? शंकरपटात पळाले. शंकरपटात पळाली, 3 फेऱ्यात नाही पळाली ती गाडी. 3 फेऱ्याचा अंदाज नव्हता लावला. हा. नाही, मस्त गाडी पळाली, कारण का जो तो बघत असेल का बा ही कोणती गाडी निघाली पटकन. हो. चालेल, माझ्याकडनं तुम्हाला असंच गुलाल प्राप्त होत राहो आणि विजयीचा गुलाल लाभत राहो हीच इच्छा असेल. तुम्हाला आणखी काय अपडेट द्यायची का याच्याबद्दल? नवीन खरेदी वगैरे याची माहिती नाही, याची करांची नाही, महिने काही. दिली करा. तुमची स्वतःची माहिती द्या. याची मी करण ड्रायव्हर तळेगाव. तळेगावकर. किती वर्षापासून ड्रायव्हिंग वगैरे? मी 2 वर्षापासून आणतोय गाडी. हां. या गाडीवर बसतो शंकरपटाला? हो, शंकरपटाला बसतो.
हा या इथे बसला का नाही मग? नाही तर ते त्यांचा बैल होता ना, तो बैल होता ना बादशाह, तो त्या स्वतः मालक आहे ड्रायव्हर. हा हा मग त्यांचं नियोजन होतं पूर्ण. हो. नाही कसं आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये नाही ड्रायव्हिंग पण खूप मोठी कला आहे एक. हो आहे. चालेल माझ्याकडनं शुभेच्छा असतील असंच गुलाल घेत राहू आणि एखादा गरीबा गाडा मालकाला आपण पुढे नेत राहू अशीच इच्छा असेल. गरिबासाठीच आपण गाड्या आणत असतो. ज्याला कोणाला ड्रायव्हर नसला, कोणी म्हणला बस तर आपण लगेच बसत असतो. पण त्यांना पैसे मागितले नाही. जे पुढं होऊन देते तेवढेच पैसे घ्यायचे, मागून पैसे कधीच नाही घेतले कोणाच्याकडे. नक्कीच. याचा अर्थ असा की गरिबीचा ड्रायव्हर हाच चालेल. कोणाला बी साथ देतो असा करम दूरकर तळेगावाला. अजून काय बोलायचं आहे का तुला? बस चला.